मोटेगावकरच्या क्लासमध्ये सराव परीक्षा सुरू आहे। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर हा सध्या सीबीआयच्या ताब्यात असतानाही त्याच्या छत्रपती संभाजीनगरातील कोचिंग कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू करण्यात आल्यात। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्याचा अभ्यासाचा वेग कायम राहावा यासाठी मोटेगावकरच्या क्लासेस समितीनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। नीट परीक्षेसंदर्भात गैरव्यवहार झाल्याचे प्राध्यापक मोटेगावकर यांच्यावर आरोप झाले। त्यानंतर त्यांचे आरसीसी क्लासेस राज्यभरात बंद पडलेले होते। मात्र हे क्लासेस पुन्हा एकदा सुरू झालेले आहे। छत्रपती संभाजीनगरची बॅच आहे, इथं पुन्हा आता कार्यालय सुरू झालेलं आहे, ऑफिस सुरू झालेलं आहे आणि सोबतच विद्यार्थी सुद्धा येत आहेत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। विचारूया आपण इथल्या व्यवस्थापिका आहेत, हे क्लासेस बंद झालं होतं अशा पद्धतीचं आम्हाला कळालं होतं, सत्य काय? सर, क्लासेस ॲक्च्युली बंद नव्हते। आम्ही सुरक्षा यंत्रणेने आम्हाला सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही फक्त 2 दिवस प्रिकॉशनरी आपण बंद ठेवलं होतं आणि राहिला विषय तर आमच्या विद्यार्थ्यांना 17 ते 31 असं सुट्ट्या आहेत, जे समर व्हॅकेशन आपण म्हणतो। तर त्या ड्युरेशनमध्ये आपण ऑफिस पण 2 दिवस बंद ठेवलं होतं। बाकीचं आत्ता जसं आज टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे आमची, तर ते अगदी 4 दिवसाआड एक्झाम आहे, तर ते आपलं डेली रुटीनमध्ये चालू आहे। किंवा बाकीचं ऑफिसचं कामकाज असेल किंवा ॲडमिशन प्रोसेस असतील किंवा आणखीन बाकीचे विद्यार्थ्यांचे डाऊट सेशन वगैरे सगळं कंटिन्यू आमचं चालू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।